नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पंढरपूर नगर परिषद प्रस्तावित बुद्धभूमीच्या निर्मितीसाठी पंढरपूर नगर परिषदेने केलेल्या ठरावास 12 वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही अद्याप अंमलबजावणी होत नाही। याच्या निषेधार्थ सम्यक क्रांती मंचने सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा 1 दिवस पूर्ण। मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधित्व करणारे प्रशासकीय सेवेतील एकही अधिकारी उपोषणकर्त्याकडे फिरकलाही नाही। याची उपोषणकर्त्यांनी खंत व्यक्त करत तीव्र निषेध केलाय। या दरम्यान माजी नगराध्यक्षा उज्ज्वलाताई भालेराव दिवसभर यांनी उपोषणकर्त्यास पाठिंबा देण्यासाठी हजर होत्या। त्याचबरोबर दिवंगत आमदार भरतनाना भालके यांच्या सुनबाई प्रणिताताई भालके यांनीही उपोषणकर्त्यास पाठिंबा देऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत, या कामाचा आपण छडा लावू असेही त्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। त्याचबरोबर माजी नगरसेवक आणि संभाजी ब्रिगेडचे नेते किरणराज घाडगे यांनीही पाठिंबा दर्शवलाय। तसेच समता परिषदेचे नेते अनिल भंगराव, कोळी महासंघाचे अध्यक्ष सोमनाथ भंगराव, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, उपाध्यक्ष रवींद्र सरवगोड, पंढरपूर शहर अध्यक्ष राजू शिंदे यांनीही उपोषणकर्त्यास पाठिंबा दिला असून विविध संघटनांचे पदाधिकारी, रमामाता महिला मंडळाच्या सर्व महिला भगिनी यांनीही उपोषणस्थळी पाठिंबा जाहीर केला। उपोषणस्थळी उपोषणकर्ते सम्यक क्रांती मंचचे संस्थापक सिद्धार्थ जाधव, प्रदेशाध्यक्ष प्रशांत लोंढे, प्रदेश सचिव स्वप्नील गायकवाड तसेच मंचचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र शेवडे, अण्णा जाधव, दीपक महाराज वाघमारे, विठ्ठल पवार, सुबोध जाधव, स्मित जाधव हे उपस्थित होते। आणि जाधव सर तसेच त्यांचे सर्व सहकारी यमाई तुकाई तलाव शेजारीच्या तिथं जमिनीवर नोंदणी व्हावं ती मागणी हा प्रस्ताव जो आहे 2012 सालीपासून झालेला आहे आणि आज त्या गोष्टीला 12 वर्ष पूर्ण झाले आहेत तरी देखील तो पूर्णत्वाला जात नाही। यासाठी या त्यांच्या जाधव सर आणि भालेरावताई यांच्या सहकार्याने जो अमृत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे त्यासाठी मी भारतनानांच्या घरातील सदस्य व पंढरपूरचे कर्तव्य नागरिक म्हणून त्यांना पाठिंबा देत आहे। कारण आदरणीय नानांच्या कार्यकाळात हा ठराव मंजूर झालेला होता आणि त्यानंतर 12 वर्ष ह्या ठरावा मंजूर होऊन देखील हा प्रस्ताव रखडत आहे। बुद्धविहार व्हावं ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्यांच्या या उपोषणाला मी पाठिंबा देत आहे। सरकारने त्यांची दखल लवकरात लवकर घ्यावी आणि जो राहिलेला जे काही काम आहे ते लवकर पूर्णत्वाला जावं अशी माझी इच्छा आहे। येणाऱ्या काळात लवकरच सरकारनं या लोकांनी जो मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्णत्वाला न्यावेच अशी आशा आहे। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।